लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. प्रशासनाला निवेदन आहे, सर्वांना लक्ष देऊन सर्वांचे सही शिक्के या मुलांनी पोस्ट केले आणि आपल्याला कल्पना नसेल की त्यातली 3 मुलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं होतं. बरं मुलात ते निवेदन देण्यासाठी तिथे गेले, तिथे कोण पाणी विचारलं होतं, भाग वेगळा आहे, त्यांची कोणाची अपेक्षाही नाही. त्या 3 मुलांना नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन घ्यावं लागलं आणि ज्या विषयाला अनुसरून आजची ग्रामसभा बोलवली होती त्या विषयाला अनुसरून या विषयाचं गांभीर्य प्रशासनाला दिसत नाही. तर या विषयाचा पहिला ठराव आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करत आहोत. मौजे सेनेगाव येथील प्रवरा नदी पात्रातील वाळू उपशाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेतलं नाही, पूर्व सूचना दिली नाही, ग्रामपंचायतकडे याबाबत कुठलीही सूचना नाही. तर याबाबतचा ठराव ची सूचना राजेंद्र खेमनर हे देतील. नाही, इथं ग्रामपंचायत मध्ये कुठलाही वाळूचा पेपर दिलेला नाही, कुठलाही ठराव दिलेला नाही, आम्हालाही कोणाचा काही मेसेज आलेला नाही. तुम्ही तपास आम्हाला सांगण्याची चूक झाली असती तर मला 100% एक पेपर दिलेच नाही वाळूची कधीच कोणालाच. आम्ही दिले पण कोणालाच ठराव दिलेला नाही. आणि तुम्हाला जो ठराव करायचा असेल आजचा ग्रामसभेचा तो आपण तुम्ही जसं माहिती तसं ठराव ज्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला आपण ग्रामस्थ मध्ये त्याप्रमाणे द्या ना, त्याचा पाठपुरावा करणं तुमच्या बरोबर आहे. काय अडचण आता जो सरपंच पती राजेंद्र खेमनर यांनी जो ठराव मांडला त्या ठरावाला अनुमोदन ग्रामस्थ अधिकारी महोदयांनी द्यावाशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन करतो. ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारचं पत्र वाळू लिलावासंदर्भात किंवा कोणत्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही आणि ग्रामपंचायतनेही कोणत्याही प्रकारचं पत्र वरिष्ठ कार्यालयाला दिलेलं नाही. आता जो विरोध नोंदवायचा आहे ग्रामसभेचा याच्यात तुम्ही आता हा जो केलेला मुद्दा आहे हा त्याच्यामध्ये त्या विरोधाच्या याच्या टिप्पणमध्ये आला पाहिजे. नोंद करा त्याची का ग्रामपंचायतचं आमचं कलेक्टर ऑफिसला एनओसी गेलेली नाही किंवा कुठलाही संदर्भ प्राप्त नाही किंवा कुठलंही पत्र आम्ही कलेक्टर ऑफिसला वाळू संदर्भात दिलेलं नाही म्हणून हे तुम्हाला उल्लेखित करावं लागेल. कोणी चालणार नाही. मी अध्यक्षांच्या परवानगीने विचारतोय की प्रोसिडिंग कोण लिहितंय या ठिकाणी. प्रोसिडिंग लिहिण्याचं काम कोण करत आहे? या सभेच्या ग्रामस्थांच्या वतीनं महोदय आपणास विनंती करत आहे की आपण प्रोसिडिंग लिहिण्यास सुरुवात करण्यास काही हरकत नाही आणि पहिला ठराव आपण त्यात नमूद करावा. आपण कोणालाही काम दिलं तर चालतं, काय हरकत नाही. पहिल्या सूचनेला माननीय राजेंद्र खेमनर यांनी आणि अनुमोदन दिलं ग्रामसेविका महोदया यांनी. पहिला ठराव जो होता की बेकायदेशीर वाळू उत्खननासाठी जी यंत्रणा वापरली, जो काही प्रकार घडला याबाबत ग्रामस्थांना कुठलाही विश्वासात घेतलं नाही, पूर्वसूचना नाही. तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. दुसरा जो ठराव आलेला समोर की ही
जबाबदारपणे बेकायदेशीरपणे वनरुपसा होत असताना यांत्रिकीकरणाचा वापर करून दलित स्मशानभूमी, हरिजन स्मशानभूमीतील मानवी सांगाडे उकरले, नांगरले, त्या सांगाड्यांना अवहेलना करून मातीआड केले. यामुळे जळगावातील सामाजिक स्वरूप हा बिघडलेला आहे आणि या विषयीचे प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनानुसार प्रशासनाने संबंधितावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा याबाबतची सूचना शहाजी पाटील खेतारे मांडत आहेत. आपल्या पाचनभूमीचे जे उत्खनन झालेलं आहे आणि पाचनभूमीचा अवलोकनपणा केलेला आहे अशा संबंधितांवर अॅट्रॉसिटी कारवाई करण्यात यावी ही अशी मी सूचना मांडतो. आता जी सूचना मांडली त्या सूचनेला अनुमोदन देतील सचिन साहेबराव भोसले. दादांनी माझी घेऊन त्याच्यावर तत्काळ अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. माननीय ग्रामसभेचा हा दुसरा ठरावही आपण सर्वांमध्ये मंजूर करत आहोत. तर टाळ्यांच्या गजरात त्या ठरावाला सर्वांनी आपण द्या. यानंतरचा तिसरा ठराव जो सर्व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन चनेगाव म्हणजे चनेगाव येथील प्रवरा नदी पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी ही ग्रामसभा विरोध करत आहे. याबाबतचा ठराव माननीय अध्यक्ष महोदय भीमरावजी पाटोळे मांडते. ग्रामस्थांच्या वतीने मी असं जाहीर करतो की आतापर्यंत जेवढ्या ग्रामसभा झाल्या प्रत्येक वेळाला टेंडर आले पण आपण ते कॅन्सल केलेले. त्या पद्धतीनं आजही ग्रामसभेच्या वतीने असं जाहीर करतो की इथून पुढेही माणूस एक खडा हवाल्या जाणार नाही. कुठल्याही ग्रामस्थळी जर स्मशानभूमीतपणा किंवा अतिरेक केला तर त्याची तुम्ही दखल घेऊन गुन्हा नोंद करता. मग हे आमचे आदिवासी तुमच्या दारात येऊन थकले त्याचा गुन्हा तुम्ही नोंद का नाही करत? आपण त्या दिवशी जी घटना घडली त्याबाबतचे जे निवेदन आपण ग्रामस्थांनी सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्यांच्याशी आपण चर्चा करून त्याच्यावरती तो जे निर्णय देतील त्या अनुसरून आमच्या शिरसाट साहेबांपर्यंत येईल. त्यानंतर आपण त्यांच्याकडे जाऊन देखील त्याबाबत मागणी करून गुन्हा दाखल कर त्यांच्या तो वरिष्ठांच्या अखेरीचा निर्णय तो आम्ही कनिष्ठ आम्ही ऐका तुम्ही निवेदन दिले संबंधित ऐका ना संबंधित तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही आता कोणताही गुन्हा झाला तर वरिष्ठाचे अधिकारी ऐका ना गुन्हा नोंद का नाही? तुम्ही निवेदन एक मिनिट ऐका ना. तुम्ही निवेदन कोणाकडे दिलेलं आहे? कोणाकडे दिलेलं ऐका ना. तुम्ही निवेदन कोणाकडे दिले? आशी पोलीस स्टेशन सगळे का दिले ना? पोलीस स्टेशनला गेलते का? गेले होतो ना. तुम्ही मान्य तहसीलदार तुम्ही ऐका ना. बरोबर आहे परंतु तुम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलेले आहे आणि त्याची एक प्रत तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे जाऊन याबाबत पाठपुरावा केलेला आहे. तुम्ही या कोण फिर्यादी होत असेल तरी फिर्याद द्या. पोलिसांचं कामच हे घ्यायचं ते आम्ही नाही म्हणतो तुम्ही पण तुम्ही निवेदन दिलेले साहेब तर तुम्ही त्या दिवशी पाठपुरावा करणार असेल तर त्याच्यामध्ये
शासनाला सगळे अधिकार आहे, पावर आहे, ते स्वतः फेल होऊ शकतात. एवढी शासन सांगायची. संबंधित ऐका ना तुमचं म्हणणं तुम्ही त्या दिवशी काळजी केली का? काय